देशातील कुख्यात गुंड रवी पुजारी याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केला आहे। रवी पुजारी याच्या विरोधात 2017 मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्याने बांधकाम व्यावसायिकांकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। त्याला बंगळुरू येथील कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। मुंबई ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, सिनेमातील कलाकार, राजकीय नेते यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असे। त्यामुळे रवी पुजारी यांचा फोन आल्यास अनेकांना घाम फुटत असे। परंतु 90च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा बिमोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवी पुजारी देश सोडून पळून गेला होता। परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याच्या टोळीमार्फत सुरूच होत्या। ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला 10 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकावलं होतं। तसेच टोळीच्या माध्यमातून गोळीबार देखील केला होता। या प्रकरणी त्याच्या विरोधात कासारवडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता। दरम्यान भारतीय तपास यंत्रणांनी 2019 मध्ये आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारी याला अटक केली होती। त्यानंतर त्याला बंगळुरू येथे आणण्यात आलं होतं। तेथील कारागृहात तो शिक्षा भोगत होता। ठाण्यात रवी पुजारी विरोधात खंडणी आणि मोक्का अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा मिळवला आहे। त्याला कासारवडोली येथील प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे।